रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवणार आहोत इडली। त्यासाठी लागणारे तांदूळ निवडून घेतलेत आपण, डाळही घेतली। आता त्याचं एक प्रमाण सांगते मी तुम्हाला। या वाटीने आपण प्रमाण घेणार आहोत। आता डाळ घेऊया अगोदर। पहा, ही सपाट वाटी डाळ घेतलेली आहे मी। याच वाटीने आता तांदूळ घ्यायचे। म्हणजे 3 वाटी तांदूळ तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। आणि त्याचबरोबर आपण घ्यायचे पोहे खाण्याचा चमचा, मेथीचे बी। हे सगळं आता स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घालायचे। हे आता असं छान धुवून घेतलंय आपण, त्याच्यात पाणी पण टाकले। आता हे झाकून घ्या। आणि हे मेथीचे बी चांगले स्वच्छ चोळून धुतलेले आहेत। आता ते पण भिजून ठेवू, पण ते एकत्र नाही करायचे डाळ तांदूळामध्ये, ते सेपरेट भिजवायचे। त्या वाटीने आपण तांदूळ डाळ घेतली होती, त्याच वाटीने अर्धी वाटी मी पोहे घेतले। ते पोहे आता आपण वाटण करायच्या अगोदर एक 10 मिनिट चांगले चाळून निसून भिजवून घेऊ। पोहे जरा जास्त पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये, पहा नीट पहा, हे असे थोडे पाणी असू द्यायचं त्याच्यात, म्हणजे आपण हे बाकीचं वाटण करत तोपर्यंत। पहा, मेथी चांगली भिजलेली आहे आपली, आणि हे आपले डाळ आणि तांदूळ पण भिजले। तर चला आपण पटकन आता हे वाटून घेऊ। चला आता आपण लगेच वाटण करून घेऊ। चांगलं बारीक वाटून घ्यायचं। बारीक वाटलं म्हणजे आपली इडली डोसा काही केलं आपण तरी ते छान बारीक होतं। ही आपला छोटा कप असतो त्याच प्रमाणात हे फुलपात्र आहे, ते आपण प्रत्येक गाण्याला एक एक ओतून घेऊ, म्हणजे जास्त घट्ट होणार नाही, जास्त पातळही होणार नाही। हां, असं बारीक वाटून घेतलं आहे आपण। ते एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याचं कितीपर्यंत घट्ट आहे की पातळ आहे ते पहा, या प्रमाणातच घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं फुलतं आपलं। आता असंच सगळे वाटून घेऊ। आता हे सगळं वाटून झालं आहे आपलं, बघा ह्याचं घट्ट पातळपणा बघा, असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असंच ठेवायचे। जास्त पातळ झालं तरी पीठ फुगणार नाही आपलं। आणि मोठ्या डब्यात ठेवायचं, मोठं कोणतंही भांडं घ्या पण मोठं घ्या, म्हणजे जरी फुगलं आपलं तरी खाली जाणार नाही, व्हायला जाणार नाही। पहा, हे पीठ किती छान फुललं आहे आपलं। हे पीठ दुप्पट फुगलं हे पूर्ण। याच्यात आपण मीठ नाही, सोडा नाही, परत इनो वगैरे काहीच न वापरता अशा पद्धतीने भिजवलं ना ते छान होतं। बघा आता अशी जाळी, म्हणजे इडलीच्या अगोदरच जाळी पडली, त्याच्यापासून इडली डोसा आपण काही पण करू शकतो। आता हे वरचं फुललेलं पीठ आपण असं काढून घेतो। खाली कधी पण घट्ट पीठ राहतं इडलीचं, आणि खालच्या पिठाची इडली केल्या की त्या हे होते, निबर होते। मग निबर होऊ नये म्हणून आपण त्या राहिलेल्या पिठाचं थोडं पाणी ॲड करू शकतो, किंवा थोडा वेळ अजून फुलून देऊ शकतो, आणि त्याच्यापासून हे करतो। आता हे आपण खाली घेतलेलं पीठ, त्याच्यात आपण आता मीठ टाकूया जरा, आणि इडलीला लगेच सुरुवात करू। आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। तेल लावून घेतलंय मी आता इडली पात्राला, थोडंच भरायचं आहे आपल्याला, हे खूप फुगणार आहे। हे आता याच्यात ठेवून देऊ, पाणी उकळलेलं आहे। आता हे दुसरं पण आता ठेवताना काय करायचं, हे जे इडली आहे
त्याच्यावरती ही वरची इडली नाही आली पाहिजे, त्याच्यावरती हे होल आले पाहिजेत आणि हे असं बरोबर तसं ठेवायचं. खालच्या होलवरती वरची इडली म्हणजे छान उकडून निघतं, वरचं उकडलेलं पाणी त्याला पडत नाही. आणि हे आता असं झाकून ठेवायचं. आता याला एक कुकरचं भांडं 10 मिनिट तरी शिजवायचं मंद आचेवर, चांगल्या फुलतेत, पिठाळ राहत नाही. आता 10 मिनिट झाले मीडियम याच्यावर. हां, छान झालं आपलं. आता आपण हे काढून घेऊ. असं थंड व्हायला ठेवत. ते काढून घेतलं की हे आपण लगेच दुसरं भांडं ठेवतो. काय माझे 4 ताटल्यांचं भांडं आहे, त्यामुळे मी 2 ठेवते 2 काढते, त्याच्यामुळं वेळ पण व्हायला जात नाही आणि शिजून पण चांगलं निघतं. खाली ते पाणी पण टाकल्यानंतर कुकर काळा होऊ नये म्हणून त्याच्यात थोडीशी लिंबाची फोड टाकली आपण, पाहिली असेल तुम्ही आत्ताच. त्याच्यामुळे कुकर पण काळा नाही होत, पांढरा शुभ्र राहतो. दुसरं भांडं ठेवलं आपण. गॅस मिडियम. ते काढच तोपर्यंत, ते शिजस तोपर्यंत हे काढून घेऊ. असं व्यवस्थित काढून घ्यायचं. पहा किती छान झाले आपली इडली, किती आतपर्यंत फुलली व्यवस्थित. अशा सगळ्या इडल्या काढून घेऊ.